नमस्कार. आशा जेमे रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता आज आपल्या किचनमध्ये पावभाजी बनणार आहे. तीही अगदी बाजारात भेटते तशीच. पण ही पावभाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवणार आहोत. पण ती कशी बनवायची यासाठी तुम्हाला रेसिपी तर पूर्ण पाहावी लागेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. आणि या रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी रेसिपी पूर्ण पहा. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे. तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्येही ही रेसिपी बनवू शकता. सर्वप्रथम मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे आणि बटरची 1 क्यूब याच्यामध्ये टाकलेली आहे. बटरची क्यूब टाकल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी जिरा ॲड करून घेणार आहे. आणि जिरा छान फुलला की आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. आलं आणि लसूणची पेस्ट याच्यामध्ये टाकल्यानंतर 1 मिनिटभर हे छान परतून घ्यायचं आहे. पावभाजीमध्ये बटर हे खूप महत्त्वाचे असते. बटरमुळे आपल्या पावभाजीला अगदी बाजार स्टाईलची बाहेर जशी भेटते तसाच फ्लेवर आपल्या भाजीला येतो. त्यामुळे बटर स्किप न करता ही भाजी बनवून घ्या. आता आपण लसूण आणि आलं छान परतून घ्यायचं आहे. लसूण आणि आलं परतल्यानंतर मी साधारणतः 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आणि कांदा परतत असताना आपल्या गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या, म्हणजे व्यवस्थित आपला कांदा छान परतला जाईल. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. आपल्या या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट रेसिपीज कशा होतात या रेसिपीज मी टाकत असते. आणि या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरती क्लिक करायला विसरायचं नाही. कारण ते बेलवरती क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन अगदी सहजरीतीने भेटून जातील आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता कांदा आपण छान परतून घेतलेला तर आहेच. आता आपण याच्यामध्ये मी 1 मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी 1च मिरची घेतलेली आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण नेहमी पावभाजी बनवत असताना भाज्या वेगळ्या बॉईल करतो, नंतर आपण त्याची फोडणीची तयारी करून नंतर त्या भाज्या मॅश करून त्या फोडणीमध्ये टाकत असतो. त्याऐवजी ही अगदी सोपी आणि इन्स्टंट तयार होणारी पावभाजी आहे. तर ही कशी बनवायची यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहावी लागेल. आता कांदा आणि टोमॅटो मिरची आपण छान परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे. रेडीमेड पावभाजी मसाला आहे हा. सुहानाचा पावभाजी मसाला 2 ते 3 चमचे मी घेतलेला आहे. तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटं छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं हा मसाला याच्यामध्ये परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण भाज्या ॲड करून घेणार आहोत. तर भाज्या मी शिमला मिरची 1 घेतलेली आहे. 1 वाटी होईल इतका फुलकोबी घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे बटाटा घेतलेले आहेत. थोडंसं गाजर आणि कलरसाठी बीट टाकून घ्यायचं आहे. आपल्या पावभाजीला जो सुंदर कलर आलेला आहे तो आपल्या या बीटरूटमुळे आलेला आहे. त्यामुळे बीटरूट हेल्दी पण आहे आणि त्याच्यामुळे आपल्या भाजीला कलरही खूप छान येतो. त्यामुळे मी बीटरूट याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये वाटाणाही टाकू शकता, काहीच हरकत नाही. आता या भाज्या आपण मीडियम फ्लेमवरती छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत.
हे अशा पद्धतीने भाजी केली याचा अर्थ असा नाही आहे की भाजीची टेस्ट कमी झाली किंवा भाजी तशी चविष्ट नाही लागणार आहे. भाजी अगदी बाजारात भेटते तशीच टेस्ट या भाजीला आहे. तुम्ही करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणारच नाही. त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी या पद्धतीने करून पहा आणि करून पाहिली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी साधारणतः 2 ग्लास होईल इतकं पाणी ॲड करून घेणार आहोत. कारण आता आपण याच्यामध्ये भाज्या अगदी गरगरीत शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला मॅशरने जेव्हा मॅश करू तेव्हा अगदी सहजरित्या या भाज्या मॅश होतील. इतक्या आपण ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. साधारणतः 10 ते 15 मिनिटं या भाजीला शिजायला लागतं. तुम्ही जर कुकरमध्ये ही भाजी शिजवत असाल तर याला 2 शिट्ट्या पुरेशा आहेत. मीडियम फ्लेमवरती त्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता या भाजी थोडंसं आपण हलवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण मॅशरने छान मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मॅशरने अगदी सहजरित्या ही भाजी मॅश होत आहे. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण थोड्या थोड्या भाज्या या मॅश करून घेतलेल्या आहेत. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण बटर टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मॅशरने हे मॅश करून घ्यायचं आहे. पावभाजीला जेवढा बटरचा फ्लेवर जास्त येईल तेवढी आपली पावभाजी खूप खूप टेस्टी लागते. कारण पावभाजीमध्ये बटरचा फ्लेवर खूप असतो. त्यामुळे पुन्हा मी बटर अजून थोडंसं टाकून पुन्हा मॅश करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिऱ्याची फोडणी नंतर देऊ शकता, नसेल तर काहीच हरकत नाही. आता मॅशरने छान मॅश करून घ्यायचं आहे. झाली आपली चविष्ट टेस्टी खमंग अशी इन्स्टंट पावभाजी तयार झालेली आहे. तर माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भाजी तर आपली तयार झालेली आहे. नंतर तव्यावरती छान बटर टाकून घ्यायचं आहे आणि पाव आपण याच्यावरती छान भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या पावलाही छान खमंग फ्लेवर येईल. आता पावमध्ये तुम्ही मसालाही ॲड करू शकता. आपली भाजी असते ती थोडीशी बटरवरती टाकायची आणि पाव आहेत ते मधून कट करून ते त्या भाजीवरती छान दोन्ही साईडने भाजून घेतले तर अजून त्या पावचा फ्लेवर वाढेल आणि अजून तुम्हाला पावभाजी खायला मजा येईल. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण पाव छान भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकताय आपले पावही छान रेडी झालेले आहेत.